नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. नवीन वर्ष सुरू झालं ना की प्रत्येकाचे काही ना काहीतरी वेगवेगळे संकल्प असतात. खरं तर काही दिवसांपुरते ते संकल्प आपण अगदी नेटानं पार पाडायचा प्रयत्न करतो सुद्धा, पण मग काही कारणानं किंवा आपल्यातल्या आळशीपणामुळे किंवा ठीक आहे आता नाही होते पुढे अशा वृत्तीमुळे ते संकल्प केवळ मनातलेच संकल्प राहतात. म्हणूनच छोटे छोटे संकल्प करून संकल्प निर्धारानं पूर्ण करण्याच्या वाटेवर आपण चालायला हवं. त्यासाठी आपण फार काही मोठे मोठे न झेपणारे संकल्प करायला नकोत. सहज सोपे होतील असे संकल्प केले ना तर मनाला आणि शरीराला संकल्प पूर्ण करण्याची जी सवय लागते ना, त्या सवयीमुळे आपण पुढची अनेक मोठी मोठी कामं, मोठे मोठे संकल्प नेटाने पार पाडू शकतो. एक अशीच छान सवय कांचन दीक्षित ताईंनी आपल्याला सांगितली आहे. कुठली ते ऐकूया. आपण दररोज कितीतरी सुविचार वाचत असतो की नाही. कधी कधी खूप भारी असं काहीतरी आपण वाचतो, आपल्याला थक्क करणारं, आपल्याला आवडणारं, मार्ग दाखवणारं, आधार देणारं. पण आपण ते इतरांना फॉरवर्ड करतो आणि विसरून जातो. थेट अंतर्मनात साठवायचं विसरूनच जातो. मग ते थेट अंतर्मनात साठवण्यासाठी आपण काय करायला हवं तर ते सुविचार कायम आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवेत. मग आपल्या डोळ्यासमोर कायम असणारी गोष्ट कुठली तर आपलं कॅलेंडर, जे आपण वारंवार बघतो. मग त्यासाठी आपण एक सवय लावून घ्यायला हवी. आपल्याला एखादं वाक्य आवडलं, सुविचार आवडला तर तो नीट समजून घ्यायचा आणि मग एका छोट्याशा पेपरवर तो लिहून आपल्या कॅलेंडरला चिकटवायचा. कॅलेंडर आपण वारंवार जेव्हा बघतो तेव्हा नक्कीच आपली नजर त्या सुविचारावर जाते आणि तो विचार आपल्या मनात पुन्हा आपल्याला विचार करायला भाग पाडतो. नकळत आपलं अंतर्मन त्याच्यावर चिंतन करतं आणि आपल्याला एका रहस्याची किल्ली अगदी सहज देतं. कुठलंही एखादा श्लोक, कवितेच्या छान ओळी, सुविचार असं काहीही तुम्ही लिहू शकता. बघा, आता नवीन वर्ष सुरू झालंय. मग या नवीन वर्षाच्या या महिन्यात तुम्हाला आवडलेलं एखादं छानसं वाक्य, छानसा श्लोक किंवा एखादा छानसा सुविचार नक्की एका कागदावर लिहा आणि तो तुमच्या कॅलेंडरला टाचण करून ठेवा. वारंवार तुमची नजर त्यावर जाईल आणि तो सुविचार खऱ्या अर्थानं अंतर्मनात झिरपेल. करून बघायला काय हरकत आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.